गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास. ज्योतिराव म्हणतात, आम्ही भूदेव, आम्ही सर्व वर्गामध्ये श्रेष्ठ असे मोठ्या गर्वाने नेहमी बोलणारे. अशाच जन्म देणारी मूळ माता ब्राह्मणी ना, आणि तू तिला म्लेच्छांचे पंक्तीस कसे बसवितोस? तिला तेथील दारू व गोमांसाचा घमघमाट कसा आवडेल? हे तू मोठे अनुचित बोलतोस बाबा. धोंडीबा म्हणतो, तुम्हीच कित्येक वेळा भर सभेत बोलला की ब्राह्मणांचे मूळ पूर्वज जे ऋषीवर्य जे श्राद्धाचे निमित्ताने गायी मारून त्यांच्या मांसांची नाना तऱ्हेची पक्वाने करून खात होते, आणि आता मात्र त्यांच्या मूळ मातेस घाण येईल म्हणून म्हणता. हे कसे? तुम्ही इंग्रजी राज्यास हयातीत चिंतून थोडे दिवस थांबा. म्हणजे हल्लीचे बहुतेक सोवळे ब्राह्मण, रेसिडेंट गव्हर्नर वगैरे कामगारांची आपल्यावर जास्ती मेहरबानी व्हावी याकरिता त्यांच्या टेबलावरचे उरलेले मांसाचे तुकडे बुटलेराच्या वाटणीस देखील येऊ देणार नाहीत, असे तुम्हास दिसेल. अशा बहुतेक महार बुटलेर ब्राह्मणांच्या नावाने आतल्या आत कुरकुरण्यास लागले आहेत, हे तुम्हाला ठाऊक नाही. म्हणूनच ब्राह्मणीच्या उत्पत्तीविषयी लिहून ठेवलेले नाही. सबब या दोषांचे खापर त्यांच्याच बोडक्यावर फोडा. त्याविषयी तू अनुचित बोलतोस म्हणून तुम्ही मला का दोष देता? पुढे चालू द्या. ज्योतिबा म्हणतात, बरे, तुझी मर्जी. तसे का होईना, आता ब्राह्मणास जन्म देणारे जे ब्राह्मणाचे मुख ते दरमहा दुसरे झाल्यामुळे तो 4 दिवस सोहळा होऊन बसत होता, किंवा लिंगायतणीच्या सारखा राख लावून पाक होऊन घरातील कामकाज करीत होता, याविषयी मनूचा काही लेख आहे काय? धोंडीबा म्हणतो, नाही. परंतु ब्राह्मणाच्या उत्पत्तीस ब्रह्मा हा मूळ कारण आहे, आणि त्यास लिंगायतिणीचा उपदेश कसा आवडला असेल बरे? कारण हल्लीचे ब्राह्मण लिंगायत विटाळ पाळीत नाहीत, म्हणून त्यांचा वीट मानतात. ज्योतिबा म्हणतात, तर यावरून तूच विचार करून पहा की ब्राह्मणाचे मुख, बाहू, जंघा आणि पाय या 4 ठिकाणच्या योनी दुर्शा झाल्यामुळे त्यास एकंदर 16 दिवस सोवळे होऊन बसावे लागले असेल. असे जर म्हणावे तर त्यांचे घरातील खटाटोप कोण करीत असे, याविषयी तरी मनूचा काही लेख आहे काय? धोंडीबा म्हणतात, नाही. ज्योतिबा म्हणतात, बरे, तो गर्भ ब्राह्मणाच्या मुखात संभवल्या दिवसापासून 9 महिन्याचा होईपर्यंत कोणत्या ठिकाणी राहून वाढला, याविषयी काही मनूने म्हटले आहे काय? धोंडीबा म्हणतात, नाही. ज्योतिबा म्हणतात, बरे, पुढे. त्या जन्मलेल्या ब्राह्मण बालकास ब्राह्मणाने आपल्या स्तनाचे दूध पाजले अथवा वरचे दूध लावून त्यास लहानाचे मोठे केले, याविषयी तरी काही लेख आहे काय? धोंडीबा म्हणतात, नाही. ज्योतिबा म्हणतात, सावित्री ही ब्राह्मणाची पत्नी असतानाही त्याने त्या मुलाचे ओझे मुखात 9 महिने वागवून त्यास जन्म देण्याचे व त्यांचे पालनपोषण करण्याचे लचांड आपल्या माथ्यावर का घेतले, हे मोठे आश्चर्य होय. धोंडीबा म्हणतात, त्याची बाकीची 3 डोकी तर या लचांडापासून दूर होती की नाही काय? त्या राघोबाला असा पोरीतला घरकुंडी खेळ आवडला. ज्योतिबा म्हणतात, आता त्यास राघोबा म्हणावे तर त्याने सरस्वती नावाच्या कन्येशी व्यभिचार केला व त्यामुळे त्याचे आडनाव बेटीचोर पडले. याच निंदकर्मावरून त्याचा कोणी आदर सत्कार म्हणजे पूजा करीत नाही. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.